नमस्कार अभियोग्यधारकांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त डी.एड ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आणि ज्यांचा सी.टी.ई.टी मध्ये किंवा टी.ई.टी मध्ये पहिला पेपर पास आहे अशाच विद्यार्थ्यांनी बघावा. बाकीच्यांनी नाही बघितला तरी सुद्धा चालेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेचा नेमका कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीसाठी किती कमी लागला होता हे या ठिकाणी दाखवणार आहे आणि ते सुद्धा प्रूफसह. माझ्याकडे हे बघा, हे मेरिट लिस्टचे फोटो आहेत. ही मेरिट लिस्ट तुम्ही स्वतः डाउनलोड करून सुद्धा मेरिट त्या ठिकाणी चेक करू शकता. तुमच्या मनाला निश्चित आनंद होईल अशी ही या ठिकाणी तुम्हाला कट ऑफची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही. तुम्ही काय तेवढे लहान नाही, तुम्हाला समजते योग्य काय अयोग्य काय. बघा, ओपन कॅटेगरीचा डायरेक्ट कट ऑफ सांगतो मी तुम्हाला. ओपन कॅटेगरीमध्ये जो काही नॉर्मल बरोबर आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना कट ऑफ लागला होता 115 मार्क, फक्त 115 मार्क डी.एड वाल्यांचा. लक्षात घ्या, ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे. आता महिलांसाठी ओपन कॅटेगरीमध्ये सांगतो सुरुवातीला, मग त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला एस.सी, एस.टी, मग ओ.बी.सी, मग व्ही.जे, मग एन.टी, एस.सी.बी.सी आणि ई.डब्ल्यू.एस अशा क्रमाने मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. बघा, जनरलमध्ये पहिला होता एकदम क्लिअरमध्ये 115, त्याच्यानंतर महिलांसाठी होता 113. माजी सैनिकांसाठी त्या ठिकाणी पदच नव्हतं, 8 जागा होत्या परंतु विद्यार्थीच भेटले नाहीत. प्रोजेक्ट अफेक्टेड साठी होते जो कट ऑफ आला होता तो फक्त 100 मार्कांवरती आलेला आहे. त्यानंतर अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्तांसाठी 85 मार्क आणि जे खेळाडू होते त्यांच्यासाठी 91 मार्कावरती हा कट ऑफ आलेला आहे. अंशकालीनसाठी मात्र त्या ठिकाणी उमेदवारच भेटले नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता दिव्यांग कॅटेगरीमध्ये जो कट ऑफ होता तो 114 वरती आलेला आहे आणि ज्यांना कमी दिसत होतं म्हणजे लो व्हिजन, तर त्यांचा जो कट ऑफ आहे तो 114 मार्क आणि 107 मार्क अशा पद्धतीने तो आलेला होता. आता पुढची जी आपण बघणार आहोत तो म्हणजे एस.सी कॅटेगरीसाठी. आता एस.सी कॅटेगरीसाठी सुरुवातीचा जो कट ऑफ आहे तो 108 मार्क होता. महिलांसाठी 106 मार्क आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी जागा होत्या परंतु विद्यार्थीच त्या ठिकाणी नव्हते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त होते त्यांचा कट ऑफ 87 मार्क एवढा आहे. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत एस.सी कास्टसाठी. तर एस.सी कास्टसाठी नॉर्मल जो होता तो 96 मार्कांचा कट ऑफ आलेला होता. त्याच्यामध्ये भूकंपग्रस्तासाठी 89 मार्क एस.सी कॅटेगरीमध्ये. स्पोर्ट्समनसाठी जागा होत्या परंतु विद्यार्थी त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, नॉर्मल एस.टी कॅटेगरीसाठी जे आहे, एस.टी कॅटेगरीसाठी सांगतो आता तुम्हाला. तर एस.टी कॅटेगरीमध्ये जनरल मेरिट ठरलं 93 मार्कांवरती. त्यानंतर एस.टी वुमन म्हणजे महिलांचा कट ऑफ हा जास्त गेला, 99 मार्कवरती त्या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त हा फक्त 70 मार्कावरती लागला एस.टी कॅटेगरीमध्ये. आता मी तुम्हाला ओ.बी.सीचं सांगणार आहे कट ऑफ. तर ओ.बी.सीमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा कट ऑफ 107 मार्कांवरती लागला. त्यानंतर नॉर्मल जो कट ऑफ होता तर तो 112 मार्कावरती गेला ओ.बी.सीचा, फक्त 112. महिलांसाठीचा जो कट ऑफ होता तर तो 111 वरती आला. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनच्या जागा होत्या परंतु विद्यार्थीच त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त ओ.बी.सीमध्ये तर 97 मार्कावरती कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर भूकंपग्रस्तांचा कट ऑफ हा 85 मार्कावरती आलेला आहे ओ.बी.सीसाठी. आता आपण व्ही.जे कॅटेगरीसाठी जाणून घेऊ. बघा, आता व्ही.जे ए मध्ये सुरुवातीला आपण बघूया तर नॉर्मल कट ऑफ गेला 110 मार्क. व्ही.जे ए महिलांसाठी 107 मार्क आणि माजी सैनिकांसाठी जागा होत्या परंतु विद्यार्थीच त्या ठिकाणी सापडले नाहीत. आता एन.टी.बी कॅटेगरीसाठी सांगतो. एन.टी.बी कॅटेगरीच्या त्या ठिकाणी नॉर्मल कट ऑफ आला 111 मार्क. महिलांचा कट ऑफ पुरुषांपेक्षा सुद्धा जास्त गेला, 112 वरती गेला तो. त्याच्यानंतर एन.टी.सी मध्ये जो आहे दिव्यांग बांधवासाठी एक जागा होती तर तो 104 मार्कांवरती कट ऑफ आलेला आहे. एन.टी.सी मध्ये जर आपण बघितलं तर 113 मार्कवरती कट ऑफ आलेला आहे. महिलांचा कट ऑफ हा तब्बल 117 मार्कांवरती गेलेला होता. आता एस.सी.बी.सी बद्दल सांगतो. एस.सी.बी.सीचा नॉर्मल कट ऑफ हा 111 मार्कावरती होता. महिलांचा कट ऑफ 112 मार्कवरती गेला. माजी सैनिकांच्या जागा होत्या परंतु विद्यार्थीच त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यानंतर एस.सी.बी.सी प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त हा कट ऑफ गेला 102 मार्कांवरती. पुढे आपण जाऊयात. ई.डब्ल्यू.एस मध्ये जर आपण बघितलं तर 8 जागा होत्या, 108 मार्कांवरती कट ऑफ आलेला आहे डी.एडचा. त्यानंतर ई.डब्ल्यू.एस महिलांचा कट ऑफ 109 मार्कांवरती गेला आणि प्रोजेक्ट अफेक्टेड ई.डब्ल्यू.एस मध्ये प्रकल्पग्रस्त 93 मार्कावरती हा कट ऑफ आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फक्त डी.एड वरती जे विद्यार्थी लागले होते त्यांचा हा मी कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लिहू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहेत. खूप खूप धन्यवाद.